नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज सकाळी सकाळी आपण कुठे आहोत तर छत्रपतींच्या जन्मस्थळी म्हणजेच शिवनेरीवरून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. पालखी सुरू झाली. हळूहळू सगळेजण किल्ल्यावरती पुढे सरकतील. आणि काल रात्रभरापासून शिवजयंतीचा हा संपूर्ण जन्मोत्सव साजरा होतो. यासाठी आता रात्रभरात बरेच किल्ल्यावर लोक आली होती. पण आता एक एक जण असंच बरेच जण रात्रभर आले होते ते उतरत आहेत. पण सकाळी लवकर आता पालखीला सुरुवात झाली. अजून बराच वरती हळूहळू चढायचं आहे आणि मग ही सगळी पुढे जाईल. बऱ्याच महिला आल्या आहेत सकाळपासून. तुम्ही कधीपासून येता इकडे? आम्ही गेले 7 वर्ष आहे. हे आमचं 7वं वर्ष आहे. 7 वर्ष. हो. आणि पालखी कधीपासून आणताय मग तुम्ही? 7 वर्ष. नाही, पालखीचं हे आमचं पहिलं वर्ष आहे. याआधी आम्ही बाईक रॅली काढायचो. बाईक रॅली? हो हो. बरं, मग यावर्षी पालखीचं काय प्रयोजन म्हणजे? कारण आम्ही शिवजन्म सोहळा आजपर्यंत पाहिलेला नव्हता आणि बाईक रॅली आमची खूप यशस्वीरित्या आम्ही 6 वर्ष पार पाडली. मग यावेळी आम्ही असं ठरवलं मुलींनी की आता यावेळेस आपण पालखी घेऊन जाऊयात सर्व मुलींनी मिळून. किती जण आलाय आणि तुम्ही कुठून आलाय सगळे ना? आम्ही सगळे जुन्नरचेच आहोत. हो हो, सगळे आम्ही जिजाऊंचे लेकी आमचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमधल्या ह्या सगळ्या मुली आहेत. काय काय म्हणजे तुमचा जो ग्रुप असेल असा तर इयरली ऍक्टिव्हिटीज वगैरे करत असाल? हो हो, गड स्वच्छता मोहीम वगैरे किंवा कॉलेजेसमध्ये पण आम्ही प्रोग्राम घेत असतो मुलींचे. आणखी बघा मागे आणखी भरपूर गर्दी. बऱ्याच महिला आल्यात, सगळ्या जिजाऊच्या लेकी आल्यात सगळ्या. आणि ताई तुम्ही कुठून? जुन्नर? हो, मी जुन्नरची. काय करता आपण? मी MBA करते. हो, जय हिंदलाच. आणि तुम्ही किती वर्ष असोसिएट आहात? मी 6 वर्ष. हो, 6 वर्ष बाईक रॅलीचे होते. हे आमचं पहिलंच वर्ष आहे की आम्ही पालखी घेऊन आलोय. घोषणाबाजी सुरू झाली आहे आणि जिजाऊंच्या लेकींचा ग्रुप हळूहळू शिवनेरीवर चाललाय. ताई तुम्ही कधी बसून आहात? 6 वर्षापासून. हो. यावेळेस तुम्ही बाईक रॅली नाही काढली? नाही, ह्यावेळी आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. आमचा संकल्प होता हा. थोडक्यात महाराजांसाठी आपण प्रत्येक वेळी बाईक रॅली काढतो, पण हा जो सोहळा आहे तो सगळ्यांना पाहायचा होता थोडक्यात. त्यासाठी आम्ही इकडे आलो ह्यावर्षी. साधारण किती दिवसापासून तयारी वगैरे सुरू होती सगळ्याची तुमची? आमचं हे खरं तर अचानकच ठरलंय सगळं. ह्या सगळ्या गोष्टींचं अचानकच नियोजन झालंय. 3-4 दिवसात आम्ही नियोजन केलंय. येस. नियोजन केलं आणि एवढं सगळं म्हणजे बघा त्यांचं सडनलीच ठरलं असतं ते म्हणतात. याच्या सगळे बाईक रॅली. बाईक कोणत्या आहेत सगळ्यांकडे? प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. येस. सगळे स्पेसिफिक बाईक आहे असं नाही, सगळे आपापली बाईक आणतात सगळे जॉईन. किती किलोमीटरची राईड करायची आधी? आम्ही ओझर ते शिवनेरी. हो. पालखी दाखवायची वाटते आवर्जून मला. सुंदर छत्रपतींची याच्यामध्ये मूर्ती आहे आणि जी राज्याभिषेकाची मूर्ती आहे ॲक्च्युली तशा पद्धतीची सुंदर मूर्ती यांनी बसवली. आणि सगळेजण पालखी घेऊन घोषणा देत सगळ्यांना वर निघालेत हळूहळू. आता थोड्या वेळात खरं तर मुख्यमंत्री येतील. इथे कार्यक्रम होणार आहे आणि अर्थात छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा पाळणा हल्ल्यानंतर शासकीय कार्यक्रम असतात ते होतील. आणि मग बाकीच्या सगळ्या शिवभक्तांसाठी शिवनेरीवरती संपूर्ण कार्यक्रम सुरू होतील. काल रात्रीपासूनच बरेच लोक येत आहेत. आणखी लोक इथे आता येत आहेत. आणखी ताई नमस्ते. तुम्ही कधीपासून? 6 वर्ष आले? नाही, मी मागच्या वर्षीपासून जॉईन केलंय. पण आता बाईक रॅलीला सगळे खूप कंटाळलेले. काहीतरी नवीन करायचं होतं आम्हाला आणि आम्ही हार्डली 2-3 दिवसात सगळा प्लॅन करून एवढ्या महिला गोळा केल्या आणि सगळे याच्यासाठी हे पण झाले नाही का की हा बाबा करूयात म्हणून. खूप भारी वाटतं एकदम. कारण की पहिली पालखी असेल की जी महिला घेऊन चालल्या ते जुन्नर तालुक्यातल्या. सगळ्या महिला आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्रपरिवार आहे, पुरुष पण आहेत. पण इतकं सगळे अणवाणी निघालेत पालखी घेऊन. आणि आता थोड्या वेळात वरती शिवनेरीवर पोहोचतील. काहीतरी वेगळं करायचं, युनिक करायचं आणि राजाला मानवंदना व्हायची. याच्यासाठीची आजची ही जुन्नरमधली पालखी आहे. खाली विस्तीर्ण हा सगळा सह्याद्री दिसेल. पलीकडे धरणाचं तुम्हाला बॅक वॉटर दिसेल. आणि अर्थात जुन्नरमधल्या शिवनेरीवर आता आम्ही चढतोय. पण हळूहळू जसा मी पुढे चाललोय तसा घोषणाबाजी वाढते. मागे मोठा क्राऊड वाढतोय लोकांचा येणारा. आणि सुंदर असा सगळा परिसर आज आपल्या
राजाला ट्रिब्यूट देण्यासाठी आणि या शिवजन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लोक येतात, त्याच्या बाहेरूनही लोक येतात बरेच जण. मी काल रात्री उशिरा पोचलो तर काही लोकांना बाईकवर जाताना बघितलं, तर ती पण सगळी अशाच पद्धतीने सगळे निघाले होते. आणि अर्थात थोड्या वेळात आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार आस्थेट, शिवनेरीवरून.